हाय, वेलकम टू माय चॅनल. कारलं कारलं तुपात शिजवा नाहीतर साखरेत गोळा. कडू ते कडू. चला आपण एक ट्राय करूया. कारलं चिंचेच्या गुळात शिजवून पाहूया, म्हणजे कडूपणा तरी कमी होईल. कारल्याच्या 2 उभ्या खापा करून पाण्यात घालून ठेवू. चिंचेचा घोळ करण्यासाठी पाण्यात चिंच भिजवून ठेवलेली आहे. एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. सुके खोबरे किसून घेतलेले आहे. 2 चमचे चण्याची डाळ घेतलेली आहे. 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. सफेद तीळ, अख्खे शेंगदाणे. शेंगदाण्याचा कूट घ्यायचा नाही. हे सगळे साहित्य एक एक करून वेगवेगळे भाजून घ्यायचे. भाजलेला कांदा, सुके खोबरे, शेंगदाणे, सफेद तीळ, भाजलेली चण्याची डाळ, हा सर्व मसाला पुन्हा कढईत घेऊया. त्यानंतर त्यात 6 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या घालून घेऊया. नंतर पुन्हा एकदा मसाला हलवून घेऊया. मसाला थंड झाल्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. नंतर त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालून घेऊया. नंतर घरगुती गोडा मसाला घालून घेऊया. त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ. नंतर हे सर्व मिश्रण मिक्सरला लावून घेऊया. असे जाडसर वाटण तयार करून घेऊया. फोडणीची तयारी करूया. गरम तेलात जिरं मोहरी तडतडू द्या. जिरं मोहरी तडतडल्यानंतर हिंग घालूया. हिंग घातल्यानंतर 1 सेकंदाने हळद घालूया. हळद तेलात मिक्स झाल्यानंतर त्यात घालूया आपण वाटलेला मसाला. कारल्यात पण हा मसाला भरून घेऊया. तोपर्यंत मसाल्याला तेल सुटलेले असेल. मसाला हलवून घेऊया. हलवून घेतलेल्या मसाल्यामध्ये चिंचेचा घोळ घालूया. चिंचेचा घोळ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण हे करूया. एक एक करून भरलेली कारली त्यामध्ये घालूया. पाणी ओतून कारली शिजवून देऊया. झाकण ठेवूया. झाकण काढून कारली शिजलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकूया. नंतर शिजून झाल्यानंतर थोडंसं किंचित मीठ घालून देऊया. तयार आहे आपली आंबट गोड कारली. त्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर घेऊया. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड कमेंट.